जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये 120 कोटीचा पीक विमा भरला आणि भरपाई मात्र शेतकरी बांधवांना फक्त 8 कोटी रुपये मिळाले. गेल्या वर्षी अतिवृष्टी होऊन सुद्धा अ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा फक्त शेतकरी बांधवांना 8 कोटीची भरपाई मिळालेली आहे. तर आपण आज जे अपडेट पाहणार आहोत, तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे हे अपडेट आहे मित्रांनो. आणि 120 कोटीचा विमा भरलेला असताना सुद्धा 8 कोटीची भरपाई मिळाली. याचं कारण तर तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो, की जे पीक विमा योजनेमध्ये जे झालेले बदल आहेत, या कारणामुळे ही भरपाई अत्यंत टोकडी मदत शेतकरी बांधवांना मिळालेली आहे. आणि आता या वर्षीचा सुद्धा भरणा सुरू झालेला आहे मित्रांनो. आता 10 ऑगस्टपर्यंत याची मुदत पण वाढवलेली आहे आणि यामध्ये निम्म्याही पेक्षाही बांधवांनी कमी सहभाग नोंदवलेला आहे. कारण याचं कारण जर तुम्ही लक्षात आणलंच असेल, की जर जे काढणी पश्चातचं जे भरपाई आहे तीच फक्त मिळणार आहे आणि त्यामध्ये जर नुकसान झालेली नसेल किंवा तुमचं उत्पन्न जर घटलं नसेल, तर तुम्हाला भरपाई मिळेल अशी शक्यता फार कमीच आहे मित्रांनो. तर सविस्तर अपडेट आपण आजच्या जाणून घेणार आहोत. अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका. चला तर वळूया आजच्या आपल्या या महा अपडेटकडे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता 120 कोटीचा विमा भरलेला आहे आणि भरपाई मात्र फक्त 8 कोटी रुपये शेतकरी बांधवांना मिळालेले आहे. गेल्या वर्षीची स्थिती आहे आणि यंदाचं जर बघायचं झालं तर 3 लाखांनी पीक विम्याचे जे अर्ज आहेत ते घातलेले. त्याचं कारणही आपण तुम्ही लक्षात आणू शकता मित्रांनो, की 120 कोटी भरून जर 8 कोटी मिळत असतील तर पीक विमा भरायचाच कशाला? हाही प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात पीक विम्यासाठी 6,68,000 अर्ज करण्यात आले होते. पीक विम्याच्या प्रीमियम पोटी कंपनीला सुमारे 120 कोटी रुपयांचा भरणा झाला. मात्र गेल्या वर्षीपासून बदललेल्या निकषामुळे शेतकऱ्यांच्या पदरी अवघ्या 8 कोटीचा मोबदला पडला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याबाबत उत्साह नसल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 3,30,253 शेतकरी बांधवांनी अर्ज दाखल केले असून शासनाने आता याची मुदत पण 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीपासून पीक विम्याच्या निकषात मोठे बदल केले आणि केवळ उंबरठा उत्पन्नाच्या तुलनेत कमी उत्पादन झाले तरच लाभ देण्यात येत आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी 6,68,000 अर्ज केले होते. यासाठी शेतकऱ्यांनी 20.54 कोटी रुपये तर केंद्र व राज्य शासनाचे मिळून 99 कोटी रुपयांचा असा एकूण वाटा 120 कोटीवर प्रीमियम भरला. मात्र अतिवृष्टी होऊन हेक्टरी 17,500 ची घोषणा होऊन सुद्धा अवघे 8 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाल्याची माहिती बदललेल्या निकषामुळे गेल्या वर्षी अपेक्षित मावेजा मिळाला नाही. त्यामुळे परिणामी यंदा शेतकऱ्यांचा पीक विमा योजनेमध्ये जो सहभाग आहे तो कमी झालेला आहे. तर मित्रांनो, छोटंसं अपडेट होतं. अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका. भेटूया अशा एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.